मला मंत्रिपद मिळो की न मिळो, पण दादांना मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे होते. ही एक इच्छा अपूर्ण राहिली आहे. आता दादा राहिले नाही तरी त्यांच्या रूपात सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री व्हाव्यात अशी एकविरा चरणी प्रार्थना, आणि आम्ही त्यांना घेऊन पुन्हा एकविरा देवीच्या दर्शनाला येऊ असे साकडं आई एकविरा देवीला मावळचे आमदार सुनील शेळके यांनी घातले. दरम्यान त्यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक सत्ता मिळवत जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोणावळा, वडगाव आणि तळेगाव या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्यात आला. याच पार्श्वभूमीवर सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी आज कार्लागडावरील आई एकविरा देवीचे दर्शन घेतले. दरम्यान आई श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व प्रतिनिधींचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यापूर्वी राज्यात शिवसेनेची सत्ता स्थापन झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली याच एकविरा गडावर प्रथमच नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर मावळच्या इतिहासात दुसऱ्यांदा एवढा मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी एकत्र येऊन देवीचे दर्शन घेतानाचे पाहायला मिळाले. चैत्र यात्रेनंतरही कार्लागडावर भाविकांची मोठी गर्दी कायम असून आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याच्या विकासाला गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच गड परिसरातील सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करत पुढील नियोजनावरही चर्चा करण्यात आली. आणि आज या ठिकाणी आपण सन्मान करत असताना मगाशी गुरुजींनी सांगितलं ना, तू मंत्री झाला पाहिजे. मी मंत्री हो नाही हो याबद्दल मला कधी कुठली अपेक्षा नाही, मी आज जाहीरपणे सांगतो. परंतु आपल्या सगळ्यांच्या मनातली इच्छा आदरणीय दादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होती, ते आपण पूर्ण करू शकलो नाही किंवा ते बघू शकलो नाही. परंतु दादाच्या रूपानं आज आपल्याला सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री म्हणून जरी पाहायला मिळाल्या तरी खूप मोठा आनंद आणि समाधान भविष्यामध्ये आपल्याला मिळेल. आणि ज्या दिवशी आपल्या सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री होती त्यावेळेला सुद्धा आपण इतर दर्शनाला, जसं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी सर्व मंत्रिमंडळ आणलं होतं, तसं आपण सुनेत्रा वहिनीला सुद्धा या ठिकाणी घेऊन येऊ, हा तुम्हाला या निमित्ताने विश्वास देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्व टीमचं